द्वितीय पारितोषिक सलग 5 वर्ष या स्पर्धेला देत आलेले आहेत. 15 ऑगस्ट त्यांचा वाढदिवसानिमित्तानं ही स्पर्धा असतं आणि त्याचं द्वितीय पारितोषिक असे. दीपक 11 या प्लीज. जग्गू आणि त्यांची टीम, पल्ली ठाकूर, परीक्षित ठाकूर सर, सगळे मान्यवर जे आमच्या मुख्य व्यासपीठावर आहेत त्यांना विनंती करतोय की प्लीज या. आपण फायनल मॅचचा इथे टॉस करणार आहोत. सतीश शहा सर, सतीश टोकर, हा सतीश टोकर सर देखील या. शाकीर सर या. सगळ्यांनी यायचं प्लीज या. दिनेश चव्हाण सर देखील आहेत. आपण सगळ्यांनी यायचं आहे. ही स्पर्धा आपली आहे. जावेद सर तुम्ही देखील यायचं आहे. आपण फायनल मॅच कडे आता वळणार आहोत. 8 षटकांचा मोठा मॅच. डीजे ऑपरेटर, आपण नॅशनल अँथम घेणार आहोत. राष्ट्रगीत ते घेतलं जाईल. त्यानंतर टॉस होणार. मुख्य व्यासपीठावरचे जे मान्यवर आहेत ते मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत आणि त्यानंतर आपण या मॅचला सुरुवात करणार आहोत. चला दीपक 11 आणि आगवन प्लीज विनंती असेल की लाईनअप मध्ये उभे राहायचं आपल्याला. आपण प्रथमतः राष्ट्रगीत घेणार आहोत. आज भारताला स्वातंत्र्य मिळून 76 वर्ष आपण पूर्ण करतोय आणि आपल्या राष्ट्रगीत आपण इथून घेणार आहोत. रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेलं हे राष्ट्रगीत प्रथमतः कोलकाताच्या अधिवेशनात वाचलं गेलं आणि आज आपण प्रत्येक जण तेच फॉलो करतोय. तेच राष्ट्रगीत इथे घेतलं जाईल आणि हा 76वा आपण सेलिब्रेट करतोय. 77 yes, 76 पूर्ण होऊन 77 मध्ये आपण पूर्ण करतोय. तर प्लीज या. 2 कर्णधार आणि तुमचे खेळाडू प्लीज लाईनअप मध्ये उभे राहायचं आहे. जास्त वेळ घेऊ नका. 8 षटकांचा मॅच आहे म्हणजे जवळपास 1 तास ओलांडून जातो या मॅचला. त्यासाठी तुम्हाला विनंती असेल की जास्त वेळ न घेता लाईनअप मध्ये उभं राहायचं आहे. प्रथमतः राष्ट्रगीत घेतलं जाईल. जे आमचे लाडके मायबाप प्रेक्षक वर्ग आहेत त्यांना विनंती असेल, कोणी गॉगल प्रदान केले असतील, कोणी कॅप प्रदान केली असेल तर ती कॅप काढून घ्या. आपण पहिले राष्ट्रगीत घेणार आहोत आणि तदनंतर टॉस केला जाईल. प्रमुख मान्यवरांच्या शुभेच्छा देखील मिळतील आणि मग मात्र फायनलच्या मॅचचा आगाज होणार. एका बाजूला दीपक 11 23 वर्षीय हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत, तर एका बाजूला आगवन संघ विकास जग्गूची टोळी आपल्याला पाहायला मिळत आहे. सगळे खेळाडू आणि कोणी बसले असतील तर प्लीज उठून घ्या. राष्ट्रगीत राष्ट्राचं हित आहे, त्यासाठी मी विनंती करेन जे कोणी बसले असतील त्यांनी आपली कॅप आणि गॉगल काढून घ्या. आपण राष्ट्रगीताकडे जाणार आहोत. कोई बैठे होंगे तो अपना कैप और गॉगल निकाल के खड़े रहिए. राष्ट्रगीत अपन ले रहे हैं प्लीज. एक साथ सावधान, एक साथ विश्राम, एक साथ सावधान. राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मांगे. गाहे तव जय गाथा. जय जय मंगल नायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 भारत माता की. एक साथ विश्राम. चला तर आपण जाऊया फायनल मॅचच्या टॉस कडे आणि एकंदरीत टॉस होणार. येस प्लीज टॉस साठी या. 2 कर्णधार आपण पाहतोय. दीपक 11 एका बाजूला आहे
आणि एका बाजूला आपण पाहू शकाल आगवण यांच्यातला टॉस. अनिस खान सरांच्या शुभ हस्ते मात्र फायनल मॅचचा टॉस. बर्थडे किंग आजच्या दिवसात त्यांचा वाढदिवस. यस दादा कॉल होता आणि आपण पाहतोय दीपक इलेव्हन याने मात्र नाणेफेक जिंकलाय आणि एकंदरीत नाणेफेक जिंकल्यानंतर फायनलची मॅच आहे आणि फायनलच्या मॅच मध्ये नाणेफेक जिंकल्यात. आता तुमचा निर्णय काय असेल? हम लोग बॉलिंग पहले करेंगे. बॉलिंग करते समय सामने वाला टीम बहुत ही अच्छा है, उनका गेम आपने भी देख लिया होगा, तो बॉलिंग करते समय कितने रन तक रोकने की आपकी कोशिश रहेगी? जितना कम से कम हम लोग रोक सकते, मतलब जितना कम से कम हम लोग रोक सकते उतने पे रोकने की कोशिश करेंगे. इस टूर्नामेंट के बारे में क्या बोलेंगे, दो शब्द? बहुत ही अच्छा टूर्नामेंट, पहली बार फाइनल खेले, काफी अच्छा भी लग रहा है. हम लोग बहुत दिनों से मतलब देख रहे थे कि हम लोग भी कभी खेलें, तो हम लोग ने पहला टूर्नामेंट हम लोग का फाइनल है, बहुत अच्छा लग रहा है. यस, विशिंग यू ऑल द बेस्ट. जितेश, फायनलच्या मॅच मध्ये देखील आता तुम्ही प्रवेश घेतलाय, खूप चांगला खेळ झाला. प्रथमतः जगदीशचं कौतुक कसं करेल? जगदीश हा आमच्या गावातला चांगला खेळाडू आहे, चांगला म्हणजे सर्वात चांगला खेळाडू आहे. यस, खूप चांगला खेळ, जसं तू म्हणतोय की तो चांगला खेळाडू त्याने त्याच्या खेळाने ते दाखवून दिलाय. प्रथमतः दीपक इलेव्हन ह्या संघाने नाणेफेक जिंकलाय आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आमंत्रण दिलंय तुम्हाला की फलंदाजी करायची आहे. आता फलंदाजी करायची आहे. पॅराडाईज संघासमोर तुम्ही 85 धावा मारल्या. आता दीपक इलेव्हन या युवान खेळाडूंसमोर किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल? आम्ही परत कमीत कमी 70-75 पर्यंत प्रयत्न करू. यस, ऑल द बेस्ट. तुला एक महत्वाचा प्रश्न विचारणे, आता ही शेवटची मॅच आहे. आयोजन आपण 3 दिवस पाहतोय, पॅराडाईजचं हे आयोजन, याबद्दल तू काय म्हणशील? आयोजन तर खूप चांगलं आहे आणि आता परत आम्हाला फायनलमध्ये खेळायला तर खूप मजा येईल आणि आमच्या गावातले प्रेक्षक तर जाम आहेत, त्यांना पण खूप मजा येईल फायनल बघायला. यस, थँक्यू सो मच. दीपक इलेव्हन वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. जाऊया फायनलच्या मॅच कडे. 8 षटकांचा हा देखील मॅच तुम्हाला बघायला मिळेल आणि तर आपण जाऊया मॅच कडे. फायनलच्या मॅचचा इथे आगाज होईल. दीपक इलेव्हन यांनी मात्र नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. पहिल्या 4 षटकांसाठी मायक्रोफोनवर ऐकूया पालघर उमरेलचा गोड आवाज. गोड आवाजाचे धनी संतोषदा पाटील यांना आपण ऐकणार आहोत. धन्यवाद. धन्यवाद उत्कर्ष. आपण पाहतायत फायनलचं लढत होणार आहे. जबरदस्त 2 संघ हे आता मात्र फायनल मध्ये प्रवेश केलेत आणि या 2 संघाचा जर विचार केला तर आपल्याला पाहायला मिळतंय, एका बाजूला संघ जो आहे आगवण सज्ज झालाय, दुसऱ्या बाजूला संघ पाहिलं तर दीपक इलेव्हनचा जर विचार केला तर प्रथमच त्यांनी एंट्री ही मात्र पावसाळी रबर क्रिकेट अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये आज या ठिकाणी उतरवली आणि पाहता पाहता जर पाहिलं तर क्रिकेट पहा किती चांगला आहे. जेवढं तुम्ही चांगलं खेळाल तेवढं मात्र उंच स्तरीला तुम्हाला घेऊन जाईल. ज्या पद्धतीने आगवण संघ मेहनत करतोय त्याच पद्धतीने जर पाहिलं तर दीपक इलेव्हन संघ देखील मेहनत करताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण फायनलची लढत ही जबरदस्त रीतीने पाहणार आहोत. आज जर पाहिलं तर अंडर बॉक्स क्रिकेट मी सातत्याने म्हणतोय, आपण 4 षटकांचे सामने या आधी देखील अनुभवले. आज मात्र जर पाहिलं तर 8 षटक म्हणजे फायनल एखाद्या वेळी आपण पाहिली होती 6 षटकांची झाली होती. मात्र इथून जर पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये जे 8ही संघ आहेत त्या 8ही संघाला 8 षटकांचे सामने इथे मात्र खेळावे लागत आहेत. चला प्लीज मित्रांनो घाई करा, कारण की अंधार लवकर पसरणार आहे, जेणेकरून आपल्याला 8 षटक हाताळायचे आहेत आणि विचार केला तर आपल्याकडे तेवढे वेळ नाहीये. त्यामुळे विनंती असेल लगेचच आपली फलंदाजी करण्यासाठी 2 बॅटर आणा आणि क्षेत्ररक्षण आपण लगेचच लावून घ्या. चला दीपक इलेव्हन संघ क्षेत्ररक्षण सजवून घ्या. अपारच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय समीर खान बिट्टू सज्ज झालाय. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर विशाल बाळा आपल्याला पाहायला मिळतंय आणि तिसरा पंच सुरू आपण पाहणार आहोत. नक्कीच या फायनलच्या सामन्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या.
जबरदस्त आयोजन आपल्याला पाहायला मिळतं पॅराडाईज आणि शेवटची आजची लढत आपण पाहणार आहोत. एस बाळू पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होत असताना कौस्तुभ ट्रान्सफरचे जर पाहिलं तर सर्वे सर्वा म्हणून आपण पाहतोय बाळू पाटील सर या ठिकाणी उपस्थित होताना ज्या ट्रॉफ्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आजच्या या टुर्नामेंटच्या या ट्रॉफ्या ज्या आहेत त्या बाळू पाटील सरांच्या शुभ हस्ते इथे मात्र आपल्याला पुरस्कृत केल्या आहेत. त्यांचं शब्द सुमराने या ठिकाणी पॅराडाईज पूर्ण टीम तुमचं स्वागत करते. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र 2 वेळेस मैदानावर अतिशय लखलखत्यापणे ज्याने 50-50 धावा पूर्ण केल्या असा जगदीश माची स्ट्राईक एंडवर. दुसऱ्या बाजूला त्याचाच जर पाहिलं तर पार्टनर म्हणून ओळखला जातोय विकास माची आणि गोलंदाजी मार्कवर जर पाहिलं तर विकास आहे खूप चांगला गोलंदाज म्हणून या विकासकडे देखील पाहिलं जातंय. पहिला चेंडू फायनलचा चेंडू आहे. इथे मात्र पहा डिपेट जबरदस्त करतोय. पहिला चेंडू गॅप मध्ये खेळायचा होता जगदीश माचीला. जर पाहिलं तर थोडस बाहेरचा चेंडू होता ऑफसाईड रिजन मध्ये कव्हर खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा आता मात्र खूप वेगाने चेंडू टाकला. अवांतर धाव या ठिकाणी येताना अवांतर धावेने धावसंख्या जर पाहिली तर 1 चेंडू आणि 2 धावा झाल्या आहेत. विकास पुलिस एकदा तू विकास. अहो इथे मात्र पहा काय गॅप खेळलाय. संयमतेने हा गॅप खेळला गेला. पहा ज्या पद्धतीने चेंडू आला थोडासा शॉर्ट पिच होता दिशा देण्याचं काम इथे मात्र विकास माचीने केला आणि सुरेख फटका पाहायला मिळाला. दिमाग या ठिकाणी वापरताना आपल्याला पाहायला मिळतंय. सर पाहिलं तर धावसंख्या 4 ने वाढली जाईल. विचार करणारा फटका पाहायला मिळाला. चला प्लीज मित्रांनो आतापर्यंत तुम्हाला सूट दिली होती मात्र यापुढे सूट देता येणार नाहीये कारण की आपल्याला लवकरात लवकर सामने संपवायचे आहेत. फक्त तुम्ही जी मीटिंग आहे ती ओव्हर संपल्यानंतरच घेऊ शकताय. ही विनंती आहे. आयोजकांकडून आम्हाला सूचना येते तर विनंती असेल मीटिंग तुम्हाला फक्त ओव्हर झाल्यानंतरच करता येईल. पुढचा चेंडू ओहो फटका तर सुरेख आहे समोरच्या दिशेने. तिथे मात्र आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळाला. हलक्या हाताने सिंगल रन्स इथे काढली जाते. नक्कीच जाणीव आहे जगदीश ची बॅट आज जर पाहिली तर जबरदस्त रीतीने लहरले. ज्या पद्धतीने आपण पाहतोय 2 वेळा 50 धावा कंप्लीट केल्या म्हणजे या टुर्नामेंटमध्ये जर पाहिलं तर 100+ रन याच्या मात्र स्वतःच्या नावावर आहेत. काय अटॅकिंग फलंदाजी केले. गॅप मध्ये जर पाहिलं तर 3 चौकार 2 वेळाच त्याने लगावले मागच्या सामन्यामध्ये. फटका जर पाहिला तर इथे मात्र फुलटच चेंडू होता. थोडासा फास्ट आला चेंडू. प्रॉपरली जर पाहिलं तर कनेक्ट झाला नाही बॅटवर. जो फटका मारायचा होता तयार होते जगदीश माची आणि तेच कारण बनलं. इथे मात्र अजूनही जर पाहिलं तर या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या जर पाहिली तर 7 धावा. फटका सुरेख मात्र इथे डिक्लेअर झोनकडे चेंडू वळवताना सिंगलच रन्स मिळेल. 8 धावा स्कोर बोर्डवर झाल्यात. षटक क्रमांक 1 इथे कंप्लीट झालाय. 1 चौकार जरूर नक्कीच पाहायला मिळाला. एक वाईट चेंडू टाकला होता मात्र उर्वरित चेंडू जे आहेत त्या 3 सिंगल आणि 2 डॉटच्या बळावर जर पाहिलं तर पहिलं षटक इथे संपवलं जात आहे. फायनलचा मुकाबला आहे ग्रँड फिनाले म्हणून आपण पाहतोय. हा दिवस जर पाहिला तर गेल्या 4 वर्षात आपण ही टुर्नामेंट आतापर्यंत हा 5वा वर्ष आहे आणि या 5व्या वर्षात तीच रंगत तेच इथे मात्र जोश जल्लोष पाहायला मिळतोय. आणि खरोखरच मी म्हणेन जे दर्दी प्रेक्षक आहेत खूप मोठ्या प्रमाणावर इथे उपस्थित झाले आहेत. पुनश्च एकदा तुमचं या ठिकाणी स्वागत आहे. आहा सुरेख चेंडू. इथे मात्र 22च्या रूपाने रन्स मिळेल. डिक्लेअर झोनकडे चेंडू गेलाय मात्र थोडक्यात वाचले की काय हे मात्र इशारा विकासने देखील दिला होता. चांगल्या पद्धतीचा चेंडू हाताळला होता. गोलंदाज जर पाहिला तर टेनी ज्यांनी जबरदस्त गोलंदाजी केली या टुर्नामेंट मध्ये. हीच ती गोलंदाजी सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. टेनी कडून सुरेख चेंडू आणि विकास माची बॅक टू द डग आउटला जाताना गडी बाद. पहा थोडस लेग स्टिक वर टाकण्याचा प्रयत्न होता आणि सक्सेस झाला. विकासला इथे मात्र मागे परतावं लागतंय. सुरेख गोलंदाजी टेनीकडून चांगला गोलंदाज म्हणून का याला पाहिलं जातंय. हा देखील चेंडू सुपर सबमरीन डिलिव्हरी
चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय आणि गौतमला देखील समजला नाही हा चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला. डॉट चेंडू होतोय. लगातार 2 चेंडू जे आहेत ते डॉट फेकण्याचा प्रयत्न. मात्र सिंगल रन्स काढायच्या. इथे 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 पहा, नक्कीच आपण पाहतोय अशी चुकी करून फायदा होणार नाहीये. रिस्की इथे मात्र रन्स घेण्याचा प्रयत्न जगदीशचा राहिला. सक्सेस झालाय रन्स. धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्डवर आतापर्यंत डबल फिगर मध्ये आपण पाहतोय 10 धावा स्कोरबोर्डवर झाला आहे. जगदीश माची पुण्याची एकदा सज्ज असेल टू टेणी. फटका सुरेख आहे. मात्र क्षेत्ररक्षक रुपेश त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण करतोय. रन्स मात्र मिळणार नाहीये. शेवटचा चेंडू आहे या षटकातील. सिंगलने आपल्याकडे स्ट्राईक जरूर ठेवली जाईल. रुपेश मात्र चेंडूला कलेक्ट करतोय. सुरेख रीतीने मात्र ओव्हरची होईल समाप्ती. हा षटक जर पाहिला तर सक्सेसफुल, कारण की या षटकामध्ये एकंदरीत रनांचा जर विचार केला तर फक्त आणि फक्त 3 धावा आल्या आहेत. एक गडी देखील विकास माचीच्या धावाने बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. 2 षटक कंप्लीट झाले आहेत. अजूनही जर पाहिलं तर येणारे 6 षटक आपल्याला पाहायला मिळतील. किती धावा जमवले जातील, कारण की आगवण संघाचा या मैदानावर जर विचार केला तर वैयक्तिक जगदीश माची याच्या 250 आणि एकंदरीत टीमचा स्कोर बघितला तर 84 धावा हा हायेस्ट स्कोर होता. पाहतोय पुण्याचे एकदा विकास सज्ज आहे. गोलंदाजी मार्कवर 3रे षटक या ठिकाणी घेऊन येतोय. कव्हर रिझन ऑनसाइड रिझन आपण पाहतोय. ऑनसाइड रिझनला जर पाहिलं तर आपल्याला पाहायला मिळते 3 क्षेत्ररक्षक आहेत. येस प्रेक्षक वर्ग आहेत. आपण पाहतोय प्रेक्षक वर्ग जल्लोष आगवण देखील करू शकतोय. जल्लोष आगवण देखील करू शकतोय. जल्लोष दीपक 11 देखील करू शकतोय. ऑडियन्स आहे. नक्कीच प्रेक्षक हे दर्दी आहेत. त्यांना फक्त मनोरंजन पाहिजेत. त्याच्यावर या ठिकाणी आपण कमेंट करू शकत नाहीये. चला गेम स्टार्ट करा. येस, आगवण संघाची जेव्हा पाहिजे तेव्हा आगवण संघ देखील आपण बोलू शकतायत. मात्र बघूया, एकाग्रता ठेवणं खूप गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा जगदीश माची सज्ज झालाय. हेच तर क्रिकेट आहे मित्रांनो. इथे मात्र पाहतोय आउटसाइड एज लागते बॅटची. डिक्लेअर झोन कडे जाईल चेंडू. सिंगल रन्सने स्ट्राईक रेटेड होईल. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोरबोर्डवर धावसंख्या लागली जाते ती म्हणजेच 12 धावा. विकास गौतमचा हा फटका डिक्लेअर झोन कडे. रन्स मात्र मिळेल 1. मुन्ना जयस्वाल जर विकेट हॅट्रिक घेत आहेत तर 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल त्याच्याकडून. फटका तर सुरेख आहे. काय गॅप मध्ये खेळलाय समोरच्या दिशेने. या फलंदाजीचा तोड नाहीये, कारण की जबरदस्त फलंदाजी. अटॅक आणि अटॅकने भरलेला हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत चेंडूचा विचार केला तर 3 चेंडू झाले. धावसंख्या स्कोरबोर्डवर 17 धावा.
सव्वीस आपण पाहतोय 3 षटक इथे कंप्लीट झाले आहेत आणि जगदीशची खेळी पाहिली बाकी जगदीशने याआधी देखील 3 चेंडूवर 3 चौकार 2 वेळाच लगावले होते. आता देखील तीच पराक्रम केलाय. या ठिकाणी जर पाहिलं तर तिसऱ्या षटकामध्ये देखील 3 चौकार लगावले आहेत. एकंदरीत धावांचा जर विचार केला तर 26 धावा स्कोरबोर्डवर आहे. प्लीज शॉर्टली टीम मीटिंग घ्या कारण की आपण अजूनही एक इनिंग आपल्याला खेळायची आहे. चौथं षटक मार्गस्थ नक्कीच होईल. गोलंदाजी महाकवर गोलंदाज रुपेशला आणलाय. बघूया इथून जर पाहिलं तर खर्चीकरण थोडंसं कमी करावं लागेल कारण की जगदीशच्या विरोधात गोलंदाजी करायची आहे. जगदीश जो फलंदाजीसाठी आहे नाव घेत नाही रोखायचा. इथे मात्र पाहिलं तर जबरदस्त फलंदाजी करतोय. हा चेंडू पाहतोय चौथ्या षटकातील पहिला शॉर्ट चेंडू आहे. इथे मात्र आपण पाहतोय दिशा देण्याचं काम केलं. सिंगल रनचा इथे भरणा होईल. 1 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्डवर वाढेल 27 धावा 27 रन्स. आज आगवानची पब्लिक देखील खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी उपस्थित झालंय. का नाही होणार 21 आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र लेट कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटवर आला नाही आणि तिथे जर पाहिलं तर आपल्याला पाहायला मिळतंय पुढचा चेंडू रुपेश. चेंडू सिंगलने खेळलाय समोरच्या दिशेने. पुढे एकदा जगदीश वेगाने धावतोय. सिंगल रन्स कंप्लीट करतोय आणि धावसंख्या इथे मात्र 1 वाढेल. 28 धावा आतापर्यंत लागले जात आहेत. 3 चेंडूचा खेळ झालाय. चौथं षटक मार्गस्थ आहे. अजूनही जर पाहिलं तर या षटकातील 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एका बाजूला जगदीश माची दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आपण पाहतोय फलंदाज गौतम माची मैदानाच्या आतमध्ये आहे. रुपेश हा चेंडू 28 रन्स. फटका सुरेख आहे. गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक खूप चांगल्या पद्धतीने आकाश आपल्याला पाहायला मिळतोय. आज जर पाहिलं तर आकाशचं इथे मात्र कौतुक करावं लागेल. खूप चांगली क्षेत्ररक्षण केलंय. पायाला जरी दुखापत झाले तरी त्या दुखापतीतून आपल्याला पाहायला मिळते खूप चांगलं क्षेत्ररक्षण करताना. दोन्ही बाजूला जर पाहिले तर आगवनचे देखील खेळाडू जे फिल्डिंगसाठी पाहिले जात आहेत आणि आज जर पाहिलं तर दीपक 11 संघाची फिल्डिंग देखील खूप चांगलं आहे. आकाश थोडंसं कानमत्र देत असताना रुपेशसाठी तर समोर असेल जगदीश माची. फटका सुरेख आहे. इथे मात्र रन्स मिळणार नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण होईल. जर पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. अजूनही इथून जर पाहिलं तर शेवटचा चेंडू चौथ्या षटकातील. फटका टॅपचा आहे मात्र नाही. इथे टप्पा फटका रबर बॉल इथे खेळला जातोय. इनिंग ब्रेक होतोय. आपण पाहतोय एक शॉर्ट ब्रेक घेणार आहोत आणि शॉर्ट ब्रेक मध्ये नक्कीच आपण ऐकणार आहोत डीजेला आणि त्यानंतर उत्कर्ष पाटीलकडे जाणार आहोत. थँक्यू सो मच. आपण पहिली 4 षटकं संतोषदा पाटील ऐकलं. पुन्हा एकदा जाऊया मॅचकडे. 4 षटकांचा खेळ झाला. फायनलचा आगाज आपण पाहतोय. फायनलची मॅच महत्वाची मॅच आणि एका बाजूला दीपक 11 त्याने कर्णधाराने मगाशीच म्हटलं की पहिल्यांदाच आम्ही फायनल खेळतोय आणि खूप आनंद वेगळा आहे. एका बाजूला आगवण या संघाला त्यांनी पूर्णपणे आतापर्यंत बांधून ठेवलं म्हणायला हरकत नाही. हाच संघ आगवण संघ पॅराडाईज समोर खेळत असताना 4 षटकांमागे त्यांनी 40 धावा पिटल्या गेल्या होत्या. आता जर पाहिलं तर 4 षटकांमागे धावसंख्या जर आपण पाहिल्या तर धावा जाऊन पोहोचत 28. म्हणजे गोलंदाजी करणारा संघ इथून कुठेतरी एक चांगलं आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण पॅराडाईज संघासमोर देखील 40 धावा लागल्या होत्या. आता 4 षटकांमागे इथे मात्र आपण पाहतो 28 धावा. गोलंदाज आकाश तयार. राईट हँड राऊंड डिस्टम्स. 5व्या षटकाचा प्रारंभ.
यावेळी हा देखील फटका चांगला आहे. चेंडू मात्र डिक्लेअर झोन कडे जाईल आणि धावसंख्या 1 ने आकार घेत फायनल मॅच मध्ये 1 रन खूप महत्वाचा आहे. आता जगदीशला स्ट्रायकिंग एंडला आणलंय. आकाश गोलंदाजी मार्कवर. ऑन साइडला आपण पाहतो 4 खेळाडू, ऑफ साइडला 3 खेळाडू. किंबहुना आपण बरेचसे संघ पाहिले जगदीशसाठी ऑफ साइडला 4 खेळाडू ठेवतात. हे बघा आपण पाहतोय कमालीचं क्षेत्ररक्षण. क्या बात आहे, क्या बात आहे आकाश. सुपर सुपर सुपर. मैदानाच्या चहू बाजूने टाळ्या येतात. चांगलं क्रिकेट, चांगलं क्रिकेट आणि चांगलं क्रिकेट. दीपक 11 पदार्पणात खूप छान क्रिकेट आतापर्यंत या मुलांनी दाखवलंय, म्हणायला हरकत नाही. 2 चेंडू आणि धावा फलकावरती 29. यावेळी हा फटका देखील चांगला आहे. तिथे देखील क्षेत्ररक्षण चांगलं झालंय सचिनच्या माध्यमातून. मी म्हटल्याप्रमाणे हा संघाच्या यष्टीकडे जाऊ नका. एक आखूड मुलांचा, एक कमी वयाच्या मुलांचा हा संघ आहे, परंतु ॲथलेटिक क्षमता मोठमोठ्या संघांना थांबवण्याचं त्यांनी काम करून दाखवलंय. हीच खूप महत्वाची भूमिका आहे. तुम्ही काय आहात ते तुम्हाला करून दाखवायचं आहे आणि यावेळेस दीपक 11 या संघाने खऱ्या अर्थानं चांगलं क्रिकेट दाखवलंय. यावेळी पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण निलेश यांच्या माध्यमातून. जे 9 खेळाडू आहेत, 9 क्षेत्ररक्षक आहेत, 9 फलंदाज आहेत, 9 गोलंदाज आहेत. मुन्ना भाई यांनी सांगितलेलं आहे, अर्थातच मुन्ना जयस्वाल 3 विकेट जर हॅट्रिक मध्ये येत आहेत तर 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 5 चेंडूंचा खेळ पूर्ण, धावसंख्या फलकावरती 4 चेंडूंचा खेळ पूर्ण आणि या धावा जाऊन पोहोचतात. त्या म्हणजे 30 धावा. पुन्हा एकदा फलंदाज तयार. यावेळी फलंदाज बाद होईल धावचीच्या स्वरूपात. विकेटचं पतन गॉन. धावसंख्या जाऊन पोहोचतात फलकावरती आतापर्यंत 30 धावा 30. आणि शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असेल. षटक क्रमांक 5 मध्ये आपण दाखल झालोय. फायनल मॅचचा आगाज पॅराडाईज पावसाळी चषक पर्व 5 मध्ये फायनल खेळली गेली 2 संघांमध्ये. आगवण विरुद्ध दीपक 11 बोईसर. एका बाजूला जगदीश सारखा दिग्गज खेळाडू तर एका बाजूला आपण टेनिस सारख्या खेळाडूला पाहिलंय. या स्पर्धेमधूनच नावारूपाला येत असताना पाहायला मिळाला. यावेळेस खूप सुंदर क्षेत्ररक्षण, खूप सुंदर आणि कमालीचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. दुखापत झाली असेल तर प्लीज आतमध्ये फर्स्ट एड किट घेऊन जावा व्हॉलेंटियर्स. खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं अखिलेशच्या माध्यमातून. क्वालिटी या संघामध्ये नक्कीच काहीतरी एक चांगली धमक आहे, म्हणायला हरकत नाही. एक बलाढ्य धुरंधर फलंदाजाला शांत ठेवण्याचं यश आतापर्यंत ज्यांच्या हाती लागलंय अर्थातच दीपक 11. सर्व खेळाडू 9 खेळाडू जीवाची आटापिटा करत इथे फायनल जिंकायचा नारा प्रयत्न करतात. अतिशय चांगलं क्रिकेट. पॅराडाईज पावसाळी चषक 2023 पर्व 5चा चॅम्पियन कोण होईल येत्या थोड्याच वेळात तुम्हाला ते देखील क्लिअर होईल. अतिशय चांगली स्पर्धा आणि अतिशय या चांगल्या स्पर्धेचा आता मात्र ही अस्ताची मॅच, शेवटची मॅच. आगाज झाला 13 तारखेला. आज आपण पाहतोय चॅम्पियन कोण होईल. 15 ऑगस्ट. आज कुठला संघ संध्याकाळी पार्टी करणार थोड्याच वेळात चित्र क्लिअर असेल. चला जर क्षेत्ररक्षक ओके असेल तर मॅच चालू करा मित्रांनो. बघा 6 वाजत आलेले आहेत, वेळ जास्त होतोय. 6 वाजत आल्यात. आणखीन एक इनिंग 8 षटकं खेळायची आहेत. भरपूर आणखीन क्रिकेट बाकी आहे कारण पहिली इनिंग उजेडाच्या सतत आपण पाहतोय. येत्या इनिंग मध्ये अंधार व्हायला नको, थोडंसं ऍडजस्ट करा. वेळेचा विलंब न करता आपण पुन्हा एकदा या सामन्याकडे जाणार आहोत. गोलंदाजी मार्कवर रुपेश वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी 6वं षटक हाताळण्यासाठी आलाय. यावेळेस पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण, खूप सुंदर क्षेत्ररक्षण पवन यांच्या माध्यमातून. धावसंख्या जर आपण पाहिली तर इथे देखील 1 मिळेल. फटके मारायचे तर मारायचे कुठे. आता मात्र फलंदाजांसाठी डोकेदुखी ठरले आहेत हे खेळाडू कारण कमालीचं क्षेत्ररक्षण. पवन आपण पाहतोय, टेली आपण पाहतोय आणि एका बाजूला आपण समोर आकाशला पाहतोय. अतिशय सुंदर. जगदीश ऑन स्ट्राईक, रुपेश गोलंदाजी मार्कवर. यावेळी आपण पाहतोय जगदीश बॅक टू द डगआउट. गॉन डीजे.
धन्यवाद डिझाय. आपण पाहतो नवीन फलंदाज जयेश जगदीश सारखा मोठा मासा आता गळाला लावलाय. काय कमालीची गोलंदाजी, जे मोठे संघ करू शकले नाही ते मात्र या नव्याने आलेल्या संघाने करून दाखवलाय. सुपर, अतिशय चांगलं क्रिकेट दीपक 11 या संघाच्या माध्यमातून. यावेळी हा फटका चांगला आहे, तिथे क्षेत्ररक्षक आहे, कदाचित धावचीची दाट संधी होती परंतु फेकण्याची घाई अति घाई आणि संकटात नाही, यावेळेस तेच बघायला मिळालं. षटक क्रमांक 6 मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडूंचा खेळ पूर्ण आणि धावा फलकात जाऊन पोहोचतात, त्या म्हणजेच 32 ऑन दी स्कोर कार्ड. आता फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे जितेश बिल्ला, याच्यावर पूर्णपणे दारोमदार असेल. ऑफ साईडला मात्र त्याचा स्ट्रॉंग झोन आहे, पाहूया येत्या काळात तिथेच फटकेबाजी होईल का. यावेळी समोरच्या दिशेनं पुन्हा एकदा एक धाव परिपूर्ण होणार. धावसंख्या 1 ने आकार घेत धावा जाऊन पोहोचतील फलकावरती 33 धावा. येणारे 2 चेंडू, चला थोडं स्पीडअप करा मित्रांनो, आणखीन एका इनिंगचा खेळ बाकी आहे. 2 चेंडूंचा खेळ उर्वरित असेल. जितेश थोडा वेळ जास्त जातो मित्रा. बक्षीस वितरणा कार्यक्रम देखील खूप महत्वाचा आहे आपल्यासाठी. धावसंख्या आपण पाहतोय 33 धावा लागल्या जात आहेत आणि या येणाऱ्या 2 चेंडूंचा खेळ बाकी. फायनलचा आगाज, फायनलची मॅच. यावेळी हा फटका देखील चांगला आहे, तिथे देखील चांगलं क्षेत्ररक्षण आणि आपण पाहतोय धावसंख्या 1 इथे मिळेल. धावसंख्या 1 ने भर 34 धावा. मन जिंकणारा संघ कुठला असेल? आगवण संघाने सेमीफायनल मध्ये जिंकले. फायनल मध्ये पहिल्या डावाचा खेळ आतापर्यंत दीपक 11 ने गाजवलाय म्हणायला हरकत नाही. सुपर, कारण विकासला बाद करण्यात यश, जगदीशला बाद करण्यात यश. आता मात्र आपण पाहतोय जितेश, यावेळी जितेश बिर्ला यांच्या पाठमधून आलेला चौकार, अतिशय देखणा स्ट्रोक 4. अडतीस 38. 6 षटकांचा खेळ संपलाय. 38 धावसंख्या धावफलकातील लागल्या जात आहेत. खऱ्या अर्थानं चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली. ही जरी चौकार आला असेल तरी देखील मी म्हणेन दीपक 11 या संघाने चांगली गोलंदाजी आतापर्यंत राखून ठेवलेली आहे. आता गोलंदाज कोण असेल तर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय यावेळी पवन गोलंदाजी मार्कवर. 7वं षटक स्लॉक षटक, हाणामारीचं षटक जयेश आणि जितेश यांना मात्र शांत ठेवण्याचं काम करून देईल का. षटक क्रमांक 7 मार्गस्थ. पहिला चेंडू फुलर लेनचा आणि मात्र चेंडू निघून जातोय सरळ सीमा पार. हा लायटरजेदार, हा चौकार. थँक्यू, वेलकम बॅक. पुन्हा एकदा क्रिकेट शौकीनांचं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. फायनलचा मॅच आपण बघत आहात. एका बाजूला आगवण, एका बाजूला आपण पाहू शकाल तो म्हणजेच बोईसर संघ दीपक 11. यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगली फेकी. धावसंख्या 1 ने आकार घेणार, धावा जाऊन पोहोचतात त्या म्हणजे 43 धावा. येणारे चेंडू या षटकातले 4 बाकी. 7वं षटक प्रगती पथावर मार्गस्थ. येणारे मात्र आपण पाहतोय इथून 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे या पहिल्या इनिंग मध्ये. यावेळी पुन्हा एकदा फटका कडक जितेशच्या पाठमधून आलाय. दमदार, असरदार चौकार. धन्यवाद. चला जास्त वेळ खर्च करू नका, आणखीन एक इनिंग खेळायची आपल्याला. 6 वाजलेले आहेत आणि या एका मॅचला 1 तास घेऊन नाही चालणार. धावसंख्या जर आपण पाहिली फलकावरती तर 47 धावा जितेशच्या पाठमधून महत्वाच्या मॅच मध्ये महत्वाचे रन्स येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. अतिशय सुंदररित्या क्रिकेटचा खेळ आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 47 वरती. चेंडू क्रमांक 4 मार्गस्थ. यावेळी हा फटका देखील चांगला आहे आणि इथे मात्र धावचित होईल का. फलंदाज यास पंचांनी बोट आकाशाकडे उचलला. फलंदाज बॅक टू द डगआउट डाऊन. थँक्यू. 47 धावा धावफलकावरती लागल्या जातात. 47 रन्स ऑन द स्कोर कार्ड. चेंडूंचा खेळ झालाय 4. षटक क्रमांक 7 मैदानाच्या आतमध्ये दाखल. फायनलची मॅच आणि फायनलच्या मॅच मधलं 7वं षटक आपण पाहतोय. आगवण संघ फलंदाजी करतोय, दीपक 11 संघ क्षेत्ररक्षण करतोय. पुन्हा एकदा जितेश बिर्लाची बॅट अतिशय चांगल्या रीतीने बोललाय आणि यावेळी जर आपण पाहिलं तर चेंडू थांबणार नाही. 3 इन रो आपल्याला पाहायला मिळतात. मागच्या चेंडूवर मात्र 1 विकेट मिळाला. या षटकामध्ये 3 चौकार आणलेत. अतिशय महागडे षटक राहत आहे. या षटकातला आपण जर विचार केला तर जवळपास 13 धावा खर्च करतात 5 चेंडूंमागे.
धावसंख्या जाऊन पोहोचते 51 धावा. शेवटचा चेंडू, 7वं षटक मैदानाच्या. जितेश बिल्ला जग्गू नसताना, विकास नसताना आपल्या संघाला खांद्यावर उचलून घेणारा खेळाडू ठरलाय जितेश बिल्ला. यावेळी कट करण्याचा प्रयत्न आणि आपण पाहू शकाल षटक क्रमांक 7 ची समाप्ती. धावसंख्या जाऊन पोहोचतात त्या म्हणजेच 52. घेऊया एक डिस्क जॉकी छोटासा ब्रेक आणि येऊया पुन्हा एकदा 8व्या षटकाची कहाणी ऐकायला. एका षटकाचा खेळ बाकी असेल. नाण्याची पहिली बाजू आपण पारखून पाहतो. हेड्स कडे पाहत असताना आगवण संघाची फलंदाजी डगमगत्या स्थितीमधून सावरत असताना जितेश बिल्लाला आपण पाहिलं, अतिशय चांगलं क्रिकेट त्याने दाखवलंय. आता मात्र पुन्हा एकदा टेली गुड्डू जबीरभाई थोडेसे जे समोर जे प्रेक्षक आहेत त्यांना थोडंसं ऍडजस्ट करा. यावेळेस आत्महत्या, कुठेतरी हा खराब स्ट्रोक सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळाला बिल्ला याचा. आणि मात्र फलंदाज बिल्ला बॅक टू द डगआउट गॉन. थँक्यू. पॅराडाईज पावसाळी चषक 2023 फायनलचा मॅच आत्ता चाललेल्या प्रेक्षकांसाठी आपण पाहत आहोत. फायनलचा मॅच एका बाजूला आहे आगवण तर एका बाजूला आहे दीपक 11. धावसंख्या 8व्या षटकाच्या सुरुवातीस जाऊन पोहोचते ती म्हणजेच 52 वरती आणि चेंडूंचा खेळ या षटकातला 5 बाकी असेल. यावेळी हा फटका सुंदर, क्षेत्ररक्षण तेवढंच चांगलं आणि धावसंख्या 1 इथे देखील मिळेल. धावसंख्या 1 ने धावसंख्या पोहोचते 53 वरती. आता जितेश हा खेळाडू देखील आहे ऑन स्ट्राईकला आणि नॉन स्ट्राईक एंडला हिम्मत, जो मात्र एक चांगला गोलंदाज देखील, त्याने गोलंदाजी देखील चांगली केली आहे परंतु आता फलंदाजीसाठी आलाय. आणि या शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जेवढ्या जास्तीत जास्त धावा तुम्हाला मिळतील ह्या खूप महत्वाच्या असतील आणि इथे जितेश देखील बाद झालाय. चला नवीन फलंदाज लवकर या, नवीन फलंदाज मैदानाच्या येऊ द्या. चला दीपक 11 6 वाजल्यात मित्रांनो. तुम्हाला एक इनिंग खेळायची आहे. अंधाराचं सत्र तुमच्यासाठी असणार आहे. मग शेवटला बॅड लाईटचं सत्र मध्ये खेळायला मजा येणार नाही. थोडंसं प्लीज घाई करा. यावेळी हा चेंडू देखील सुंदर, अतिशय चांगल्या प्रकारचा हा चेंडू मात्र आपल्याला पाहायला मिळाला. आता मात्र आपण पाहतोय उमेशला पूर्णपणे मात्र बीट केलंय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 53 वरती स्थिर आहे. येणाऱ्या 2 चेंडूंचा खेळ बाकी. 8वं षटक प्रगतीपथावर फायनलची मॅच. नाण्याची पहिली बाजू आपण पारखून पाहतोय. यावेळी उमेशचा फटका चांगला आहे. इथे मात्र विकेटचं पतन. डायरेक्ट हिट, फलंदाज बॅक टू द डगआउट गॉन. जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. धावांची जर गती पहिली स्कोर काढला तर शेवटचा चेंडू असेल आणि शेवटचा विकेट देखील राहिलाय आणि धावा जाऊन पोहोचतात त्या म्हणजेच फलकावरती 53. यावेळी हा फटका देखील चांगला आहे. तिथे देखील फलंदाज बाद होईल. ऑल आउट. आगवण संघ ऑल आउट झालेला आहे. आपण पाहतोय 53 धावांवरती. आपण पाहू शकाल खूप चांगला खेळ राहिला. चला दीपक 11 संघ आपले फलंदाज लवकर येऊ द्या मैदानाच्या. 8 षटकं अजून खेळवायचे आहेत म्हणजेच उशीर होईल खूप. थोडा वेळ कमी खर्च करा. 54 टार्गेट 54 54चं टार्गेट असेल. चला ह्या 54 धावा कशा जमवल्या जातील आपण पाहतोय. यस, खूप चांगलं षटक शेवटचं षटक हाताळलं ते म्हणजेच आपण पाहतोय टेनी याने फक्त 1 धाव खर्च करत आपण पाहतोय 4 विकेट घेतले. अतिशय चांगली गोलंदाजी. चला आता 54 धावांचं टार्गेट आहे. 54 धावा कशा जमवल्या जातील हे सांगण्यासाठी पहिल्या 4 षटकांसाठी दुसऱ्या इनिंगच्या मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय संतोषराव पाटील यांना. आणि पुन्हा एकदा शेवटच्या 4 षटकांसाठी पुन्हा एकदा मी जॉईन होईल. धन्यवाद.
चला आगमन संघ क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय लगेचच आणि 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल दीपक इलेव्हन संघाचे. जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 54 धावांचं लक्ष्य आहे. 2 बॅटर मैदानाचा इथे मात्र ताबा घेताना आपल्याला पाहायला मिळतंय. जे टेम्पोवर पोरं बसलेले आहेत प्लीज मुबारक भाई प्लीज पढ़ू सकते तिकडनं जर प्लीज. जब्बीर भाई ऊपर जो लड़के बैठे हैं प्लीज उनको नीचे उतारो प्लीज. तर जाऊया आपण जिथे आपल्याला पाहायला मिळते फायनलचा मुकाबला आहे. जबरदस्त लढत आपण पाहतोय ज्यामध्ये 2 संघ जर पाहिले तर दीपक इलेव्हन संघ हा संघ यादव नगरचा संघ आहे आणि नव्याने आला आणि नव्याने येऊन सुद्धा धुमाकूळ घातलेली आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर आगवणचा संघ ज्याने मागच्याच वर्षी प्रवेश केला अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये आपला संघ उतरवलाय. दोन्ही संघ जरी नवीन असले तरी आगवण संघाकडे अनुभव जास्त आहे. आज जर पाहिलं तर मंगेश, जगदीश, विकास आणि जर पाहिलं तर जितेश यांच्याकडे अनुभव जास्त आहे. पहिला चेंडू इथे मात्र करारी प्रहार. ओहो व्हॉट अ फिल्डिंग जबरदस्त. इथे पहा एफर्ट वापरले जगदीश माची. जर पाहिलं तर एका बाजूला होता दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळाला उमेश. दोघांकडून एफर्ट पाहायला मिळाली आणि ह्या चौका जर पाहिला तर नक्कीच सीमारेषे पार गेलाच असता. मात्र एफर्ट पहा जबरदस्त एफर्ट वापरले. चांगले क्षेत्ररक्षण ज्या पद्धतीने आपण पाहतोय दीपक इलेव्हन संघाकडून क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं त्याच पद्धतीने आता मात्र आपण पाहतोय इथे क्षेत्ररक्षण करताना आगवणचा संघ सिंगल साठी गेलाय. सिंगल रन्स इथे कंप्लीट करायचा आहे. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय रन्स मात्र कंप्लीट होत आहेत. धावसंख्या इथे मात्र शुभारंभ होतोय. 1 धाव. विकास येतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र हलक्या तरी कौल काढलाय. पुन्हा एकदा चेंडू जर पाहिलं तर हिंमत आहे त्या ठिकाणी. चांगल्या क्षेत्ररक्षणाच्या बळावर आज संघ उतरवलाय मैदानाच्या आतमध्ये आणि हा फायनलचा मुकाबला आहे. आपण पाहताय प्रेक्षक वर्ग जर पाहिलं तर आज सकाळपासनं आपली जागा इथे निश्चित करून बसले आहेत. इथे जर पाहिलं तर पुण्याच्या एकदा उमेशकडे चेंडू जातोय. चेंडूला पकडतोय. रन्स मात्र मिळणार नाहीये. डॉट चेंडू येतोय. चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय 4. करारी प्रहार गॅप मध्ये खेळलाय. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. इथे जर पाहिलं तर मिस्टर टेडी आपल्याला पाहायला मिळाला. काय अटॅकिंग केलंय त्यांनी टेडीने. ऑन साइड रिजनला गॅप पाहिला. 3 क्षेत्ररक्षक आहेत आणि गॅप मोठा होता त्यासाठी इथे मात्र 4 धावांनी धावसंख्या जर पाहिली स्कोरबोर्डवर तर आतापर्यंत 6 धावा स्कोरबोर्डवरती लागले जात आहेत. 6 धावा स्कोरबोर्डवरती आहेत. फायनलचा मुकाबला आपण खेळतोय. दोन्ही टीम जर पाहिलं तर मुन्ना जयस्वाल ब्रँड पाटील नेटवर्क आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्याकडून देखील पारितोषिक इथे मात्र लावले जाते. जर लगातार 3 चौकार मारले तर मुन्ना जयस्वाल यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज येईल. आज सपोर्ट खूप मोठ्या प्रमाणावर मुन्नाचा आहे. आपण पाहताय सचिनचे वडील देखील आलेले आहेत उपस्थित आहेत. खूप मोठ्या प्रमाणावर सामन्याचा आनंद घेत आहेत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. चला थोडीशी घाई करा प्लीज मित्रांनो. आणि पाहिलं दीपक इलेव्हन संघाचा तर आतापर्यंतची धावसंख्या 6 धावा. षटक क्रमांक जर पाहिलं तर पहिलं चालू आहे शेवटचा चेंडू. इथे पहा थोडासा चेंडू पुढे टाकला. पुरेपूर फायदा घेतला. चेंडू निघून गेला सरळ सीमारेषे पार. 4.
इथून मात्र पारितोषिक येते. जर दीपक 11 संघ जर जिंकतोय तर नक्कीच आपण पाहतोय ज्यांनी पंचाई संघ घेतला, ज्यांनी तारापूर संघ घेतला, असे आपले मोतीलाल शहा यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज येईल. जर आपण पाहतोय दीपक 11 संघ इथे विजय होतोय तर फटका सुरेख आहे. पुण्याच्या एकदा हा चेंडू जाईल डिक्लेअर झोन कडे. सिंगल रन्स मिळेल. सिंगल रन्सने धावसंख्या जर पाहिली तर 11 धावा. षटक क्रमांक 2 चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. एक षटक हाताळला गेला ज्यामध्ये 2 चौकार हे लगातार बॅक टू बॅक लगावल्या गेल्या आणि एक षटकामध्ये 10 धावा जमवल्या होत्या. टार्गेट आहे आपण पाहतोय 54 धावांचं लक्ष आहे. इथून जर पाहिलं तर रनरेट चांगल्या पद्धतीने इथे सजवलाय. सिंगल रन साठी गेलाय. विकासकडे चेंडू आहे. विकास माची चेंडूला पकडेल, फेकेल तोपर्यंत सिंगल रन्स. विकास आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय टेनी, 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा अटॅक केलाय चेंडूवर, मात्र मंगेश माची त्या ठिकाणी चेंडूला पकडतोय. रन्स मिळणार नाहीये. टॉप चेंडू येतोय. 3 चेंडू आतापर्यंत झालेत. चौथा चेंडू हा चेंडू जाईल डिक्लेअर झोन कडे. सिंगल वर या ठिकाणी नक्कीच भर दिला जातोय आणि या सिंगलच्या बळावर धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत 13 धावा लागल्या जात आहेत. पॅराडाईज 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 आज जर पाहिलं तर बोईसर मध्ये जबरदस्त नाव आहे पॅराडाईज टीमचा. आहा इथे काय घडतंय, चुकी केले ती म्हणजे त्या ठिकाणी उमेश माची. उलटा चेंडू जर पाहिला तर आला होता आणि त्यावर अटॅक करण्याचा प्रयत्न. उमेशच्या हातामध्ये चेंडू होता मात्र हातातून चेंडू निसटला आणि विकेट जो पडायला होता तो मात्र त्याला जिवंत दिले जात आहे. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. कमबॅकिंग ओव्हर म्हणेन मी जितेश याची आणि आतापर्यंत फक्त 3च धावा खर्च केल्या. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. हलक्या हाताने खेळून काढला आहे. पुन्हा एकदा जर पाहिलं तर कव्हर पॉईंट रिजन मध्ये जिथे 1 रन्स मिळेल. एका रनाने धावसंख्या जर पाहिली तर ओव्हरची होईल समाप्ती. 2 षटक कंप्लीट झाले आहेत. 7च्या सरासरीने खेळतोय. 14 धावा स्कोर बोर्डवरती आहेत. यस डीजे यस आपण पाहतोय आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 36 आणि 36 चेंडू मध्ये 40 धावांची आवश्यकता आहे. 36 चेंडू 40 धावा. सामन्याचं समीकरण आपण पाहतोय टेनी आहे. स्ट्राईक एंडवर हिम्मत गोलंदाजी मागवर इथे मात्र आल्या काय जबरदस्त कमबॅक केलाय. हा चेंडू जर पाहिला तर बॉक्स विकेटचा होता मात्र मंगेश माचीने त्याला झेल घेतला आणि हा विकेट जर पाहिला तर मिळवला जातोय. जोश जल्लोष पाहायला मिळतोय. नक्कीच असा प्रयत्न कधीतरी चुकीचा देखील ठरू शकतो कारण रबर बॉल आहे मित्रांनो. रबर बॉल जास्त पद्धतीने जर पाहिला तर हातामध्ये राहत नाही. इथे जर पाहिलं तर सुरेख मात्र एफर्ट पाहायला मिळाली ती म्हणजेच मंगेश माची याची. तर हिम्मतला एक सफलता मिळते. दुसरा चेंडू असेल रुपेश आलाय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. चांगला खेळला या टुर्नामेंट मध्ये. आता मात्र सिंगल साठी गेलाय. स्ट्राईक मात्र विकासला देण्याचं काम इथे करताना पाहायला मिळतंय. 2 चेंडूचा खेळ झालाय. 3रं षटक मार्गस्थ आहे आणि या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर आतापर्यंत फक्त 1 रन खर्च केलाय. चांगली गोलंदाजी हाताळली. पुढचा चेंडू खूपच चांगला चेंडू. इथे मात्र पंचांचा बोट आकाशात आणि विकासला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. विकेट इथे मात्र पडतोय. तर आपल्याला पाहायला मिळाला सुरेख विकेट या ठिकाणी एसटी रक्षकाच्या मार्फत पाहायला मिळाला. क्विक एसटी रक्षक म्हणून आपण गौतमला पाहिला. गोमया नावाने जास्तीत जास्त ओळख आहे. मात्र पुन्हा एकदा हिम्मत. हा चेंडू सुरेख सुरेख चेंडू. अप्रतिम चेंडू. दिशा दिली. सिंगल रन्स इथे मात्र घेतला जाईल. डिक्लेअर झोन कडे चेंडू वळवला जातोय. चेंडूचा खेळ जर पाहिलं तर आतापर्यंत 4 चेंडू इथे नक्कीच पाहायला मिळत आहेत. हिम्मत आलाय आणि हिम्मतने 2 गडी बाद केले आहेत. एक चांगली सफलता मिळवली.
फटका मारायचा प्रयत्न. इथे मात्र पहा काय घडलंय, काय बिघडलंय. मात्र बिघडलं तर काहीच नाहीये, कारण की सुरक्षित रक्षण करण्याचा प्रयत्न होता, एसटी उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र जर पाहिलं तर एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. एक चेंडू शिल्लक आहे. पहिल्या चेंडूवर विकेट झाला होता, सिंगल रन्स, त्यानंतर विकेट, परत सिंगल आणि आता मात्र डॉट चेंडू. शेवटचा चेंडू या षटकातील. रुपेश खेळ स्ट्राईक एंडवर पाहायला मिळेल. ओहो, फटका तर सुरेख आहे. जगदीशकडे चेंडू, विकासने उचललाय आणि जर पाहिलं तर सिंगल रन्स मिळेल. धावसंख्या जर पाहिली तर स्कोर बोर्डवर आतापर्यंत लागली जाते 17 धावा. अजूनही इथून जर पाहिलं तर चेंडूचा खेळ शिल्लक आहे तो म्हणजेच 30 आणि 37 धावांची आवश्यकता आहे. 30 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता आहे. पाहतोय आपण 17 धावा आतापर्यंत झाल्या आहेत. आतापर्यंत जर पाहिलं तर 7 रनांचा जो फरक आहे चेंडू आणि रनांस मध्ये तो आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हरचा जर विचार केला तर अजूनही 5 षटक बाकी आहेत. या इनिंग मधलं जर पाहिलं तर शॉट इनिंग ब्रेक होईल. मात्र आपण पाहतोय 4थं षटक. ओहो, पुन्हा एकदा इथे मात्र पहा अटॅक केलाय. थँक्यू डीजे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं, लगेचच अंधार पडत आहे मित्रांनो. वारंवार सांगतोय कारण की अजूनही आपल्याकडे जर पाहिलं तर इथून 5 षटक अजूनही बाकी आहेत. एक चेंडूचा खेळ झाला. 5वें षटक या ठिकाणी जर पाहिलं तर 4थं षटक मार्गस्थ आहे. रुपेश, ओहो, आता मात्र डबल बॅक लागतोय. इथे जर पाहिलं तर उमेश होता त्या ठिकाणी, डिफेन्स केलं चेंडूला. त्या ठिकाणी जर पाहिलं तर डिक्लेअर झोन कडे ढकलला. सिंगलच रन्स मिळतोय. सिंगलने धावसंख्या वाढेल 22 धावा, 22 रन्स. षटक क्रमांक 4. 4 चेंडू अजूनही बाकी आहेत. मंगेश माची पुनश्च एकदा सज्ज असेल तर फलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळते पॉली. रुपेश आणि पॉली आपण पाहतोय सिंगल रन्सने आपली जी धावसंख्या आहे तो टार्गेट आहे तो पूर्ण करण्याचा प्रयत्न इथे मात्र करताना पाहायला मिळत आहेत. 3 चेंडू झाले आहेत. येणारे 3 चेंडू पाहायला मिळतील. अटॅक होईल का? एखाद्या चेंडूवर त्याकडे लक्ष असेल. मात्र अटॅक केला आहे आणि चेंडू निघून जातोय सीमारेषे पार. 4 धावांसाठी चकार. आतापर्यंत धावसंख्या जर पाहिली तर आता वेगाने वाढते. 27 धावा स्कोर बोर्डवरती. अजूनही जर पाहिलं तर या षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 27 रन्स, 27 रन्स. अभी भी 2 गेंदों का खेल शेष है इस ओव्हर का. 26 चेंडू आणि 27 धावांची अजूनही आवश्यकता आहे. आता मात्र जो फरक होता चेंडू आणि रनांचा तो कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न इथे मात्र पॉली आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मिस्टर रुपेश याचा आपल्याला पाहायला मिळाला. हा चेंडू इथे मात्र पहा वाईट चेंडू येईल. अतिरिक्त धाव इथे मात्र येताना पुन्हा एकदा इथे मात्र पहा विशाल थोडस स्लोवरली इथे इशारा देतोय. शेवटचा चेंडू आहे षटकातील. इनिंग यानंतर ब्रेक होईल. नक्कीच आपण पाहतोय अजूनही जर पाहिलं तर धावसंख्या स्कोर बोर्डवर लागली आहे 28 धावा, 28 रन्स. शेवटचा चेंडू 25 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता आहे आणि ट्रिपल आउट वाजता रुपेश बाद. हा होता टर्निंग. पूर्णपणे जर पाहिलं तर चेंडू फिरवला मंगेश माचीच्या हातून. जबरदस्त कामगिरी आणि विकेटचं होईल पतन. 4 षटक इथे मात्र कंप्लीट झाला. इनिंग ब्रेक होतोय आणि 4 षटक आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या जर पाहिली स्कोरबोर्डवर तर 28. अजूनही जर पाहिलं तर 24 चेंडू शिल्लक आहे. 24 चेंडूमध्ये 26 धावांची आवश्यकता आहे. कुठेही जाऊ नका, पाहत राहा पॅराडाईज चषक, पावसाळी चषक आपल्याला पाहायला मिळते. मात्र मी इथे रजा घेतोय. उत्कर्ष पाटील आपल्या समवेत जोडले जातील पुढील 4 षटकांसाठी.
फायनलचा मॅच आणि त्यामध्ये सेकंड इनिंगचा अर्धा पडाव संपलाय. कुठेतरी 26 चेंडू आणि 26ची गरज होती. फलंदाज रुपेश यानं खूप मोठी चुकी केली म्हटलं हरकत नाही. सिंगल डबल कडे आता तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करायचं होतं. बघा क्रिकेटचं बेसिक आहे, सिंगल प्रत्येक चेंडूवर तुम्हाला आणता आला पाहिजे. प्रत्येक चेंडू चौकार जिथे गरज असेल तिथे चौकार येणं देखील गरजेचं आहे. परंतु जिथे सिंगल डबलचा खेळ आहे तिथे देखील सिंगल डबल खेळणं गरजेचं आहे. जब्बीर भाई हे थोडंसं ऍडजस्ट करा ना. जाऊया मॅच कडे. उर्वरित आणि शेवटची 4 षटकं. ही स्पर्धा आवडली असेल, या आयोजकांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. पॅराडाईज बोईसरचे दैदिप्यमान आयोजन, जोरदार टाळ्या. अशी एक सुंदर स्पर्धा आपल्या भेटीला 5व्या वर्षाची आपण पाहतोय. यावेळी स्वप्न करण्याचा प्रयत्न आणि इथे जर आपण पाहिलं पंचांकडे मात्र लाऊड अपील केलाय. आता पंच दर्शवितील की बेस कुठेतरी हिट झालाय. आता नंतर निर्णय पंच देतील की इथून सॉफ्ट सिग्नल आउट. येस ओके. वॉर रूम मध्ये या. जब्बीर या प्लीज, यावरती या. महत्वाचा मॅच आहे. येस संतोषदा पाटील देखील आमच्या समोर जोडलेले आहेत. पहिल्याच चेंडूवर डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि त्यात सफल होतील का हे आपण बघणार आहोत रिव्ह्यू सिस्टम मध्ये. फायनलचा मॅच, प्रत्येकाची हृदयाची स्पंदनं वाढली असतील. एका बाजूला आगवण, एका बाजूला आपण पाहू शकाल तो म्हणजेच दीपक 11. कोण जिंकणार आणि कोण हरणार? प्रश्न खूप आहेत, उत्तर एक असेल. चॅम्पियन एक असेल, रनरअप एक असेल. परंतु चर्चा चॅम्पियनची होते. फायनलला हरलं कोण हे महत्वाचं आणि चॅम्पियन विजेतापद कोणाकडे आहे, जो पुढच्या वर्षी मानानं डिफेंडिंग चॅम्पियन म्हणून गौरवला जाईल. कोण असेल तो संघ? एका बाजूला दीपक 11 आहे, एका बाजूला आपण पाहू शकाल तो म्हणजेच आगवण आहे. बाळा बाळा बिट्टू नाही सुद्धा नाही. अतिशय सुंदर मात्र ही स्पर्धा. या स्पर्धेचं चित्रीकरण कॅमेऱ्याच्या माध्यमातून टिपलं जात आहे. पाटील नेटवर्कची एंटायर टीम, अतिशय चांगलं वर्क. अनुराग चव्हाण, ब्रँड ऑफ कमारेचा अद्भुत लखलखता सितारा. फक्त पालघर नव्हे, पालघरच्या बाहेर, महाराष्ट्राच्या बाहेर देखील दौरे करणारा हाच कॅमेरामॅन तुम्हाला पाहायला मिळतोय. अर्थातच अनुराग चव्हाण. पॅराडाईजची टुर्नामेंट आणि अतिशय देखणी टुर्नामेंट, या स्पर्धेला 4 चांद लावत असताना पाटील नेटवर्क आणि त्याची एंटायर टीम. प्रेक्षकांच्या जोरदार टाळ्या येत आहेत. आता डिसिजन काय असेल? सध्या डिसिजन पेंडिंग आहे. पब्लिक आणि पब्लिक, प्रेक्षक आणि प्रेक्षक. काय कमालीची ही स्पर्धा. अर्थातच आठवणीतली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. पंच जागेवर जातील, डिसिजन कळवतील आणि मग मात्र आपण पाहतोय फलंदाज बाद आहे की नाबाद आहे. थोड्याच वेळात तुमच्या समोर चित्र क्लिअर होईल. जाऊया पंच विशाल आग्रे यांच्याकडे. यस पंच विशाल आपल्याला कळवतील ऑन स्क्रीन जाऊन. फलंदाज यस बॅक टू द डगआउट. फलंदाज आकाशला परतावा लागतंय. आता मात्र आपण पाहतोय पलटवार केलाय आगवण संघानं. फलंदाज आपण पाहतोय ते म्हणजेच दीपक 11 संघाचे आता बाद झालेत. ते म्हणजे एकंदरीत 4 खेळाडू बाद झालेत आणि आता आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाज तयार. जाऊया मॅचकडे. चला वेळ जास्त जातो. जग्गू वेळ जास्त जातो मित्रा. यानंतर बक्षीस वितरणा कार्यक्रम देखील आपल्याला पार पाडायचा आहे. थँक्यू सो मच. जाऊया मॅचकडे. षटक क्रमांक 5 मध्ये आपण दाखल झालोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय सचिनला आता मास्टर ब्लास्टर इनिंग इथून बिल्ड करावी लागेल. बघा इथून जिंकायचं असेल तर पार्टनरशिप इथून खूप गरजेची असेल. परंतु नाही, यावेळी जर आपण पाहिलं तर फलंदाज पुन्हा एकदा बाद. हिम्मतने दाखवलंय हिम्मत आणि फलंदाज फसलाय. बाद. क्रिकेटचा खेळ
प्रत्येक टप्प्याला वळण घेत असतो. 26 चेंडू 26ची गरज होती, तेव्हा मात्र फक्त 2 गडी बाद झाले होते. आता मॅचचं इक्वेशन वेगळं होत आहे. मी सकाळी देखील उल्लेख केला होता, सकाळी 5 रुपयाला मिळणारा वृत्तपत्र संध्याकाळी 5 रुपये किलोने विकला जातो. म्हणजेच बघा वेळ कशी बदलत असते. आपण पाहू शकाल दीपक 11 संघाचा खेळ देखील त्याच प्रकारचा सध्या झालाय, कारण सुरुवात चांगली झाली होती परंतु एक्सपांड करता येत नाहीये. आणि या वेळेस आपण पाहू शकाल नशिबानं देखील साथ दिलाय. जर फलंदाजाच्या अंगाला चेंडू ब्लश झाला नसता तर तिथे देखील 4 धावा मिळाल्या असत्या. जर आणि तरला क्रिकेट मायने देत नाही. इथून मात्र जे समोर आहे तेच कराय. इथून मात्र आपण पाहू शकाल सिंगल मिळालाय. धावसंख्या 1 ने भर धावा जाऊन पोहोचतील. त्या म्हणजेच आतापर्यंत 29 धावा 29. आगवण संघ प्लीज मीटिंग, प्रत्येक चेंडू मागे नको. तुम्हाला विनंती असेल, मॅच महत्वाचा आहे ऍग्री, परंतु वेळ देखील महत्वाची आहे. निसर्ग कोणाचा गुलाम नाही, सूर्य कोणासाठी थांबणारा नाही. आपल्याला त्याच्यासोबत व्हायचं आहे मित्रांनो. वेळ जास्त खर्च करू नका. बक्षीस वितरणा कार्यक्रम देखील आमच्यासाठी तेवढाच महत्वाचा आहे. आमचे प्रमुख मान्यवर त्या सोहळ्यासाठी इथे आलेले आहेत. फुलरलेचा चेंडू आणि चेंडू स्टँड अँड डिस्पॅच. पॉलीच्या बाटमधून आलेला चौकार 4. थँक्यू डीजे. 20 चेंडू आणि 21 धावांची गरज. 20 गेंदे और 21 की दरकार. 20 गेंदे और 21 की दरकार. 20 चेंडू आणि 21 धावांची गरज. यावेळेस मात्र सेन्सिबल क्वालिटी क्रिकेट. पॉलीचं कौतुक असेल. पॉलीचा खेळ मी पाहिलाय सकाळपासून. तो सिंगल डबल कडे प्रामुख्याने लक्ष देतोय आणि हे खूप महत्वाचं आहे. आता चेंडू असतील तुमच्याकडे 19 धावा जमवायच्यात 20. कोण जिंकेल आणि कोण हरेल आपण पाहू शकाल. एक चांगला मॅच, एक चांगली स्पर्धा आणि या चांगल्या स्पर्धेचा आगाज झाला होता 13 तारखेला. आपण पाहू शकाल पुन्हा एकदा सॉफ्ट हँडली डन केलाय. धावसंख्या जर आपण पाहिली तर इथून देखील 1 मिळेल. धावसंख्या 1 ने आकार घेत धावा जाऊन पोहोचतील 33. षटक क्रमांक 5 समाप्तीवर आहे. धावा जाऊन पोहोचतात 33 वरती. 35 झालेत. 35. एकच मिनिट. 54चं टार्गेट आहे. 54 आणि विकेट 5. दीपक 11 संघाचे 5 गडी बाद आणि आगवण संघ ऑल आउट. प्रेक्षकांनी मात्र उदंड प्रतिसाद या स्पर्धेला दिलाय. खऱ्या अर्थानं पॅराडाईज म्हटलं की नावाला जागणारी लोक आहेत. पॅराडाईज हा फक्त संघ नसून हा एक पॅराडाईज हा ब्रँड बनलेला आहे. खऱ्या अर्थानं खूप चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून त्याच समवेत समाजसेवा देखील पॅराडाईज या संघाच्या माध्यमातून होत असते आणि त्यामुळेच प्रेक्षकांचं एवढं प्रेम या पॅराडाईज संघाला सातत्यपूर्ण मिळत असतं. जाऊया मॅचकडे. 6व्या षटकाला सुरुवात. 18 चेंडूंचा खेळ बाकी होता आणि आपण पाहतोय या 19 धावांची गरज होती. पुन्हा एकदा सिंगल मिळालाय. आता इक्वेशन पुन्हा चेंज होत आहे. एक रन्स खूप महत्वाचा आहे. पॉलीचा खेळ प्रामुख्याने विशेष चांगला राहिलाय. त्याने खराब चेंडूचा तिरस्कार केलाय, चांगल्या चेंडूला सन्मान देखील देतोय. येस, अॅक्युरेट. हे क्रिकेट खूप महत्वाचं आहे. बघा, जोखीम घेण्याची विशेष गरज नाही, तिथे मात्र आपण सिंगल डबल कडे लक्ष दिलं पाहिजे. यावेळेस सुंदर क्रिकेट. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 37. 16 चेंडू 17ची गरज. पुन्हा एकदा सुंदर क्रिकेट. वा क्या बात आहे. 16 चेंडू आणि 17ची गरज होती. आता 15 चेंडू आणि 16ची गरज. जर 15 मध्ये 15 काढल्या तर मात्र आपण पाहतो दीपक 11 संघ जिंकणार, कारण आगमन संघ ऑल आउट झालाय. तर दीपक 11 संघाचे 5 गडी बाद झालेत. जितेश तयार. पॉली अतिशय सुंदर. एक ऍज अ लीडर म्हणून त्याला मी पाहिलंय आज या स्पर्धेमध्ये. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा धावसंख्या जर आपण पाहिली तर 1 ने पुढे सरकते. जीवाची आटापिटा, कारण ही स्पर्धा जिंकायची आहे. पॅराडाईज पावसाळी चषक झालाय, जिंकायची तयारी. कोण पडेल कोणावर भारी. एका बाजूला आगवण, एका बाजूला आहे दीपक 11 बोईसर. सुपर मॅच, देखणा मॅच, प्रेक्षकांची नजर खेचून घेणारा मॅच. पुन्हा एकदा जितेश तयार. चेंडू क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये दाखल. राऊंड डिस्टन्स. यावेळेस पुन्हा एकदा सॉफ्ट हँड रिटर्न केलाय. जगदीश पुढे सरसावतोय. धावसंख्या एक काही रोखू शकणार नाही. धावसंख्या जाऊन पोहोचतात 40 धावा. 14ची गरज. चेंडू आहे 13 चेंडू आणि 14ची गरज. शेवटचा चेंडू बाकी असेल. आगमन संघ प्रत्येक चेंडूसाठी टीम मिटिंग्स नको, तुम्हाला विनंती असेल. 13 चेंडू आणि 14ची गरज. दीपक 11 संघ अतिशय चांगली कामगिरी. प्रेक्षकांची मन जिंकणारा हा संघ ठरलाय. या बोईसर निगडीतला नवीन तारुण्याचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस कुठेतरी थोडासा फंबल झालाय.
पंचांकडे मात्र आपण नक्कीच पाहणार आहोत. यस, अंगाला प्लस झालाय. फलंदाजाने स्वतः स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवलंय. आपण पाहू शकाल आता उर्वरित 2 षटकांचा खेळ बाकी. 12 चेंडू आणि 14ची गरज. जर 12 चेंडू मागे 13 धावा जमवल्या दीपक 11 या संघानं तर मात्र जिंकणारा संघ दीपक 11 असेल, कारण 5 गडी त्यांचे बाद झालेत आणि ऑल आउट झालेला आगमन संघ आहे. यावेळी गोलंदाजी मार्कवर जितेश बिल्ला. 12 चेंडू 14ची गरज. डिफेंड होतील का? यावेळी आपण पाहतोय चेंडू डिक्लेअर झोनकडे जाईल. धावसंख्या 1 इथे देखील मिळेल. फायनलचा मॅच. प्रेक्षकांचा मात्र उदंड प्रतिसाद या स्पर्धेला. पॅराडाईज पावसाळी चषक 2023 सीझन 5 स्वातंत्र्य दिन विशेष ही स्पर्धा. आणि आपण पाहू शकाल पुन्हा एकदा दिवस संपता संपता स्वातंत्र्य दिनाच्या भारतवासियांना खूप खूप शुभेच्छा असतील या स्पर्धेच्या माध्यमातून. 11 चेंडू 12ची गरज. यावेळी 6 चेंडू मात्र फ्लिपर डिलिव्हरी पाहायला मिळाली. फलंदाज पॉली याला मात्र शांत ठेवण्याचं यश. मी कालच्या दिवसात देखील उल्लेख केला होता परवा दिवशीच्या खेळामध्ये की रबर बॉलला तुम्ही बॅकफुटला खेळू शकत नाही. तुम्हाला हा चेंडू तेवढा वेळ देत नाही. चेंडू पडल्यानंतर स्पीड जास्त होत असतो. तुम्हाला फ्रंटफूट तुमचं खूप चांगलं असणं गरजेचं आहे. या चेंडूसाठी धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे आतापर्यंत 41. यावेळी सकट केला आहे आणि इथून जर आपण पाहिलं तर 2 धावा मिळतील. नशिबाने देखील साथ दिली. दीपक 11 संघाच्या आपण पाहतोय मेहनत सच्ची आहे म्हणून नशीब देखील साथ देत आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय वेळ बदलो अगर न बदलो परंतु नशीब मात्र नक्की बदलतं असं म्हटलं जातं. आणि यावेळेस 2 धावा ह्या नशिबाने मिळाल्या. धावसंख्या 2 ने आकार घेत धावा जाऊन पोहोचतात त्या म्हणजेच 43. 9 चेंडू आणि 11ची गरज. लाडक्या प्रेक्षकांनी शिस्तबद्ध प्रेक्षकांनी या स्पर्धेला खूप चांगलं कुठलाही गालबोट न लावता पार पडवण्याच्या पूर्ण तयारीत आहेत. त्याच्यासाठी आभार असतील. प्रेक्षकांनी खूप सकाळपासून इथे हीच गर्दी ठेवून या स्पर्धेची शोभा वाढवलाय. 9 चेंडू 11ची गरज. यावेळेस वाईट मी म्हटल्याप्रमाणे वेळ बदलो न बदलो नशीब बदलतं. यावेळेस मात्र नशिबानं पुन्हा साथ दिलाय. 9 चेंडू आणि 10ची गरज. 10,000 व्ह्यूज युट्यूब लाईव्हला पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आजच्या दिवसासाठी 10,000 लोकांनी या स्पर्धेकडे लक्ष दिलं. क्या बात आहे. जोरदार टाळ्या या स्पर्धेसाठी. सुपर चांगली स्पर्धा. 9 चेंडू 10ची गरज. 9 चेंडू 9 काढल्या तरी देखील दीपक 11 संघ विजयी होतो. आता मात्र डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवावी लागेल आणि हा क्रिकेटचा सामना खेळावा लागेल. इथून जर डिफेंड करायचं असेल तर विकेट फॅक्टर मस्ट बी. सॉफ्ट हँड रिटर्न केला आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहे आणि जगदीश. धावसंख्या 1 ने आकार. धावा जाऊन पोहोचतात त्या म्हणजेच 45. आता चेंडूंचा खेळ आहे. 8 आणि धावा जमवायच्या तुम्हाला 9. सुपर मॅच. काय कमालीचं क्रिकेट. एका बाजूला आगमन पॅराडाईज बोईसर या संघाला देखील त्यांनी मात दिली परंतु दीपक 11 संघ सांगतोय की त्यांना तुम्ही दिली असेल आम्ही सहज हारणारे नाहीत हे मात्र त्यांनी इथे साध्य केलंय. खूप सुंदररित्या खेळ आजच्या दिवसात देखील रंगला. आपण पाहू शकाल पॅराडाईजची स्पर्धा आठवणीतली स्पर्धा. यावेळी फटका अतिशय चांगला. क्षेत्ररक्षक तिथे आहे आणि इथे मात्र आपण पाहू शकाल फलंदाज बाद. मी म्हटल्याप्रमाणे सात चेंडू आणि 9ची गरज. 7 चेंडू आणि 9ची गरज. बघा युवांनी भरायला एक संघ असला की त्यांना योग्य दिशा दाखवणारा एक गायडन्स असायला हवा. आता इथे हे युवा खेळाडू आहेत. थोडंसं यंग टॅलेंट आहे. गरम रक्त आहे. चौकारापर्यंत लवकरात लवकर फिनिश करण्याचा प्रयत्न असतो परंतु त्या प्रयत्नात कुठेतरी आता संघाला ठेच लागेल की काय म्हणायला हरकत नाही. आगमन संघाने केलाय पलटवार. 7 चेंडू आणि 9ची गरज. लास्ट बॉल. लास्ट बॉल मित्रा. लास्ट बॉल. 7 चेंडू आणि 9 धावांची गरज. पॉली है तब तक कुछ भी हो सकता है. पाहूया होणार का बिघडणार. कोण जिंकणार कोण हरणार कोण खाऊन जाणार भाव थोड्याच वेळात चित्र क्लिअर असेल. 7 चेंडू आणि 9ची गरज. यावेळी फटका समोरच्या दिशेनं. आता मात्र जितेश बिल्ला याने केलेला कमबॅक. 6 चेंडू आणि 9ची गरज. घेऊया एक छोटीशी विश्रांती. येऊया पुन्हा एकदा या फायनलच्या घमासनात. यस विजय. थँक्यू सो मच. जर आगमन संघ जिंकला तर आज आगमनला दिवाळी
जर दीपक 11 बोईसर संघ जिंकला तर आज बोईसरला दिवाळी. फटाके फुटणार, जल्लोष होणार, आवाज वाढणार, डीजे वाजणार. कोण जिंकणार आणि कोण हरणार हाच प्रश्न अवघ्या 6 चेंडूंवर येऊन ठेपलाय. की बहुणा कोण जिंकेल हे प्रेडिक्शन आतापर्यंत फेल आहे. आता प्रत्येक प्रेक्षकाच्या मनामध्ये 50-50 बॅलन्स झालाय. प्रत्येकाची हृदयाची स्पंदनं वाढली असतील आणि हृदयाच्या ठोक्यांचा आवाज येत असेल. आणि अशी हृदयाची स्पंदनं वाढवणारा हा मॅच. क्या बात है, कमालीचा सामना. 6 चेंडू आणि 9ची गरज. फुलरचा चेंडू, संधी हुकलाय. येत्या काळात काय होईल. यस, दीपक 11 संघाला जो खेळाडू या मॅच मध्ये आता जिंकवणार त्याला मुन्ना जयस्वाल, ब्रँड कॅमेरामॅन ऑफ पालघर यांच्याकडून पार्टी आहे. बघा आपल्या एरियासाठी इथे प्रेम ओतू चाललंय आणि का नसू देत, कारण ह्या नवीन मुलांनी मन जिंकलीत. यावेळेस फटका चांगला आहे, षटरक्षक आहे आणि इथे मात्र आपण पाहतोय फलंदाज होणार बाद. विकेटचं पतन. कोण बाद होत आहे समीर? बाद कोण असेल कळवायचं आहे बाळा. शेवटचा विकेट. आता शेवटचा विकेट असेल. वेळ बदलली, खेळ बदलला आणि क्रिकेटचा खेळ असा आहे. प्रत्येक चेंडू मागे काहीतरी नवीन, प्रत्येक चेंडू मागे काहीतरी नवीन. प्रेक्षक एन्जॉय करतायत, क्रिकेट एन्जॉय करतायत. आम्ही क्रिकेटचे चाहते आहोत. आम्ही या पावसाळी रबर बॉल क्रिकेटचे चाहते आहोत आणि ही पॅराडाईजची स्पर्धा आमच्यासाठी एक उत्सव आहे. काय कमालीचं क्रिकेट. चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत आपण पाहतोय ते म्हणजेच 2. 4 चेंडू आणि 9ची गरज. इक्वेशन होतं कुठे, इक्वेशन आलंय कुठे, हाच तर क्रिकेटचा खेळ आहे. शेवटची जोडी मैदानाच्या आत. आता पाहूया देवाच्या आका करत असतील दोन्ही बाजूला. मनुष्य असा लबाड प्राणी आहे जो फक्त कठीण काळात भगवंताला आठवण करतो. चांगले दिवस हे सगळे त्याने स्वतःने आणलेले असतात. यावेळेस फलंदाज बाद होईल का? पंचांकडे लावूड अपील, पंचांकडे लावूड अपील. पंच दर्शवितात की थर्ड अंपायर या जब्बीर या पटकन या महत्वाचा डिसिजन असणार आहे. सॉफ्ट डिसिजन, नॉट आउट. नॉट आउट, नॉट आउट. थोडं लवकर या, थोडं लवकर या. चला, खूप चांगला मॅच. एका बाजूला आगवणकर आहेत, एका बाजूला बोईसरकर आहेत. सुपर. दोघांमधली कडवी लढत, कडवा संघर्ष. प्रतिस्पर्धी कसा असावा तर प्रतिस्पर्धी आगवण संघासारखा असावा. बॅटिंग विशेष चांगली झाली नाही, परंतु क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी हीच तर आमची ओळख. आणि खऱ्या अर्थानं आगवण संघाने देखील मागे कुठलेच राहिले नाहीत. बरोबरीने सामना आतापर्यंत आणलाय, परंतु येणाऱ्या आणखीन 3 चेंडूंचा खेळ बाकी. वॉर रूम मध्ये आपण पाहतोय जब्बीर असतील. येस येस, ओके. नॉट आउट असणार. टाळ्या येणार, शिट्ट्या येणार. आता उर्वरित 3 चेंडू आणि 9ची गरज, 8ची गरज. या सिंगल परिपूर्ण इथे होतोय. 3 चेंडू आणि 8ची गरज. 3 चेंडू आणि 9ची गरज आहे तरी पण आठवत. येस, ओके. 3 बॉल 8, 3 बॉल 8. 3 चेंडू मागे 2 चौकार. मी म्हटल्याप्रमाणे आता भगवंताच्या आका करत असतील, कारण चांगले दिवस हे मनुष्य स्वतः आणतो, वाईट दिवस हे भगवंताकडे आणतो असं मनुष्याचं म्हणणं आहे. यावेळेस फटका फसलाय. आता सिंगल पूर्ण. येस, नॉट आउट. 2 चेंडू आणि 7 धावा. सामना आवडला असेल तर प्रेक्षकांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. 2 चेंडू आणि 7 धावा. अतिशय चांगली मॅच. पॅराडाईज पावसाळी चषक. कोण होणार चॅम्पियन? प्लीज आगवण, आगवण. थोडा वेळ कमी घ्या मित्रांनो. बक्षीस वितरणासाठी आमचे लाडके पाहुणे लांबून आलेले आहेत. आपण पाहू शकाल वेळेचा विचार केला 6:29 झालेली आहेत. थोडासा वेळ कमी खर्च करा. जाऊया मॅचकडे. खूप सुंदर मॅच. पॉली. आता मात्र पॉलीला कायरन पोलार्डचा रोल साकारावा लागेल. ज्या प्रकारे मुंबई इंडियन्स संघासाठी कायरन पोलार्डने रोल केलाय त्याच प्रकारे दीपक 11च्या पॉलीला त्याच्या संघासाठी काम करावं लागेल. 2 चेंडू आणि 7 धावा. एक सुंदर आणि चांगली आठवणीत राहणारी स्पर्धा इथून 2 चेंडू झाल्यानंतर असताला येईल. 2 चेंडू 7 धावा. यावेळी षटकार आणि आगवण संघ विजयी. आगवणकरांचा इथे मात्र आपण पाहतोय जल्लोष पहा, आनंद पहा. यस डिझायर.
पाटील म्हणतात नेहमीच्या काय पण नाव वाजव